भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि भारतीय जनता पक्षाचे समर्थक आणि त्याच्याही पुढे जी भक्त मंडळी आहे भारतीय जनता पक्षाची, त्यांची आज कीव करावी अशी अवस्था झाली आहे. ज्यावेळेस आपण कच्चं तेल कोणाकडून आयात करायचं यावर अमेरिकेनं आपल्यावर निर्बंध घातले असा आरोप आम्ही करत होतो, म्हणजे काँग्रेसवाले. त्यावेळेस हेच भाजपवाले संसदेपासून ते चॅनलच्या स्टुडिओपासून ते रस्त्यावर असं काही झालंच नाही म्हणून बोंबा ठोकत होते. विरोधी पक्षनेते, आमचे नेते, या देशाचा आवाज राहुलजी गांधी यांनी संसदेमध्ये अधिवेशनामध्ये सांगितलं की अमेरिकेनं आपण कोणाकडून क्रूड ऑइल खरेदी करायचं याचं बंधन घातलेलं आहे. आपलं सार्वभौमत्व आपण का गहाण ठेवलं? अमेरिका कोण आपल्याला? आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं, इराणकडून करायचं का अमेरिकेकडून करायचं हे सांगणारा. त्यावेळेस सुद्धा संसदेमध्ये केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांनी राहुलजींवर आगपाखड केली. अमेरिकेनं असं कोणतंही बंधन घातलं नाही अशी स्पष्टीकरण व्यापार वाणिज्य मंत्र्यांनी, परराष्ट्र मंत्र्यांनी, संरक्षण मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये दिलेलं आहे. आणि आज ज्यावेळेस अमेरिकेनं 30 दिवस रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्याची मुभा भारताला दिली अशा बातम्या आल्या, त्यावेळेस ही सगळी मंडळी पुण्या बेळात लपून बसली हे शोधावं लागेल.